आपण अनेकदा डांबराचा किंवा सिमेंटचा रस्ता पाहतो, मात्र तुम्ही नागपुरात एका ठिकाणी गेलात तर तुम्हाला चक्क प्लास्टिकचा रस्ता पाहायला मिळू शकतो। नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामगिरी करून दाखवलेली आहे। चला तर मग आपण पाहूया कसा आहे हा प्लास्टिकचा रस्ता। नागपुरात बनला प्लास्टिकचा रस्ता। प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरातून रस्ता। कळमेश्वर मध्ये 2 किलोमीटर लांबीचा प्लास्टिकचा रस्ता। हा जो तुम्ही रस्ता बघताय तो साधा सुधा रस्ता नाहीये। या रस्त्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, कारण हा रस्ता डांबर किंवा सिमेंटचा नाहीये, तर हा रस्ता आहे चक्क प्लास्टिकचा। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील सेलू कळंब येथे टाकाऊ प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून हा रस्ता बनवण्यात आलाय। बिटुमन हा एक पेट्रोलियम प्रोडक्ट आहे आणि प्लास्टिकचा वेस्ट किंवा प्लास्टिक जे आहे हे सुद्धा पेट्रोलियम प्रोडक्ट आहे। दोन्ही पेट्रोलियम प्रोडक्ट असल्यामुळे आपण प्लास्टिक टाकल्याने त्याची अधेसिव्हनेस जो आहे, बाइंडिंग कॅपॅसिटी ती वाढणारच, निश्चितच वाढते त्याच्याने। त्यामुळे चांगले रस्ते तयार होतील, पर्यावरणपूरक रस्ते तयार होतील, पर्यावरणाला मदतच होईल, याची प्रदूषण कमी होणार। सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंते, हॉटमिक्स प्लांटचे मालक आणि कंत्राटदार यांच्यासाठी बिटुमिन रस्त्याच्या बांधकामासंदर्भात प्रशिक्षण देखील आयोजित केलेलं आहे। वेस्ट प्लास्टिक आपलं जे पॉल्युशन होतं, पर्यावरण खराब होतं, ते प्लास्टिक आपण हॉटमिक्स मध्ये मिक्स करून, म्हणजे गिट्टी सोबतच ते प्लास्टिक मिक्स करायचं। ते हॉटमिक्स प्लांट मध्ये प्लास्टिक वितळलं जातं, गिट्टीवरचं कोटिंग येतं। त्या कोटिंग नंतर त्यावर डांबर बिटुमन ऍड होऊन मग तो हॉटमिक्स मटेरियल तयार होतं। यामध्ये हे वेस्ट प्लास्टिक जे पर्यावरणाला घातक आहे ते कंझ्युम होऊन राहिलेलं आहे, त्याने बिटुमनचा रस्ता आपण मजबूत होतोय। सध्या कळमेश्वर तालुक्यात प्लास्टिकचा हा 2.10 किमीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात आलाय। या उपक्रमामुळे खर्चात बचत होत नसली तरी पर्यावरणाचं संरक्षण मात्र होत आहे। त्यासोबत प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट देखील लागते आहे। त्यामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।